आता पुन्हा एकदा आपल्याला वेळ आली आहे निसर्गाकडून शिकण्याची. आता हे बघा, प्राण्यांकडून, आता हा प्राणी थोडा आचपळ आहे, जाऊ दे याला. ओके, मांजरीचं पण आपण उदाहरण घेणार आहोत. सो आपलं ऍक्च्युली होतंय काय तुम्हाला लक्षात घ्या. आता आपले जे डीएनए आहेत, निसर्ग काय करतो लक्षात घ्या. निसर्ग डीएनए अगोदरच्या पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे ट्रान्सफर करतो. हे तर कळलं तुम्हाला. डीएनए मध्ये काय असतं, संदेश असतो, मेसेज असतो. तो मेसेज तो पुढच्या पिढीला ट्रान्सफर होतो. आता इथे निसर्गाचं चाललंय काय लक्षात घ्या. निसर्ग त्याचा जो संदेश आहे, ओरिजिनल संदेश त्यांनी जो बनवलेला आहे, तो पुढच्या पिढीकडे, पुढे म्हणजे तो चालत राहिला पाहिजे. आपण आलो, आपले आई वडील आले, ओके, किंवा आपले आजी आजोबा आले, ओके, त्यांच्याकडे